नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान. अ गुड कुक गुड, अ गुड कुक गुड गुड. डाळ जरा जाड दळ, डाळ जरा जाड दळ, डाळ जरा जाड दळ, डाळ. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे शिवा या मालिकेच्या सेटवर आणि सध्या माझ्यासोबत आहे शाल्व, म्हणजेच तुमचा लाडका आशू. नमस्कार अंकिता, नमस्कार सगळ्यांना. कसं आहात तुम्ही? मी मस्त एकदम. शाल्व, एक गेम आहे ज्याचं नाव आहे टंग ट्विस्टर. सॉरी, सकाळी तुझ्यातून सीनही झाला नाहीये, पण असा गेम आला. उलट सीनच्या आधीची रिहर्सल होईल माझी टंग ट्विस्टर मुळे. हा, ओके. पहिलंच आहे चटईला टाचणी टोचली. हे तुला 5 वेळा म्हणायचंय सलग. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी टोचली टोचली. 10-11 सेकंड आहे नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान, 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 नाना महान मामा लहान. ओके. अ गुड कुक कुड कुक गुड. ओ, हे अवघड आहे. मराठीमध्ये जमतं, इंग्रजीमध्ये प्रयत्न करतो. अ गुड कुक कुड कुक गुड, अ गुड कुक कुड कुक गुड, अ गुड कुक कुक कुड कुक गुड, अ गुड कुक कुड कुक गुड, अ गुड कुक कुक गुड कुक गुड कुक 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 कुक. व्हेरी नाईस वन, चॅलेंजिंग. नेक्स्ट आहे शी सेल्स सी शेल्स बाय द सी शोर. ऑन द सी शोर होतं, पण ते बाय द सी शोर. ओके. She sells seashells on the seashore. She sells seashells by 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 the seashore. Done. ओके. लास्ट आहे डाळ जरा जाड दळ. ओ, हे पण इंटरेस्टिंग आहे खूप. डाळ जरा जाड दळ, 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 डाळ. हे खूप भारी. हा, डाळ जरा जाड दळ, डाळ जरा जाड दळ, डाळ जरा जाड दळ, डाळ जळा. पण ऍक्च्युली हे खूप छान आहे. हे खूप सुंदर आहे आणि ह्याची प्रॅक्टिस मी करेन. अगदीच. थँक्यू सो मच शाल्व, वेळ दिल्याबद्दल. आणि तुला सुद्धा नवीन वर्ष सुरू झालंय, सो त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुझ्यासाठी चांगलं असो. पण संकल्प वगैरे काही आहे का 2025 साठी? संकल्प असा आहे की 2025 मध्ये ऍक्च्युली मी संकल्प नाही सांगणार, मी करून दाखवेन. काय ना, सांगितलं की त्याचं असं होतं की मग ते त्यापेक्षा करून दाखवणं. नाही, प्रेशरचा नाही संबंध काही. संकल्प एखादा महत्वाचा खूप संकल्प आहे आणि तो असा आहे की तो करायचा आहे. तो आपल्या हातातला संकल्प आहे जो आपण करू शकतो. पण असं आहे की समजा प्रोक्रॅस्टिनेशन आपण केलं आणि तो झालाच नाही पूर्ण, तर काय, ह्याची स्वतःलाच भीती आहे. स्वतःची प्रेशर नाही आहे, पण स्वतःलाच भीती आहे स्वतःची. म्हणून आपण आधी करून दाखवू, मग बोलून सांगू. मी ना तुझ्या सिरियल्स पाहिल्यात. या झीच्या दोन्ही सिरियल्समध्ये तुला खूप वेगळं कॅरेक्टर किंवा वेगळीच कथा असलेल्या मालिका आल्यात. तुझी एक सिरीज सुद्धा पाहिलेली मध्यंतरी नाटका रिलेटेड होती. त्यामुळे आत्तापर्यंत माझ्या मते तुला वेगळे रोल किंवा वेगळं कथानक तुझ्याकडे आले. पण तरी सुद्धा इन फ्युचरमध्ये किंवा या वर्षामध्ये तुझ्यासाठी काय असा ड्रीम रोल वगैरे आहे का, किंवा कुठला एक वेगळा शेड शाल्वला ट्राय करायचा आहे का? मला ना खूप आत्ता सध्या असं नाही, लहानपणापासून मला ॲक्शन्सची खूप आवड आहे. त्यामुळे मला ॲक्शन रिलेटेड, ॲक्शन क्राईम थ्रिलर, ॲक्शन ड्रामा रिलेटेड रोल्स खूप आवडतात आणि मला ट्राय करायचं आहे. मी रोमॅन्स टी व्हीवर ट्राय केला आहे. मी आत्ताही थोडाफार कुठेतरी रोमॅन्स आणि ॲक्शन आहे, पण ॲक्शन शिवा जास्ती करते. मी जरा खूप कमी ॲक्शन करतो याच्यामध्ये. पण मला ॲक्शन करायला भयंकर आवडते. कुठनं तरी उड्या मारायला, फाईट्स मारायला, ते फास्ट पेस सगळे सिक्वेन्सेस मला भयंकर आवडतात करायला. आणि ते मला करण्याची खूप इच्छा आहे पुढे फ्युचरमध्ये. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. कधीतरी असं होतं की शिवाला स्टंट करताना बघून थोडासा काइंड ऑफ हेवा, की ऑब्व्हियसली तुला पण ते भयंकर खूप हेवा वाटतो. आणि मी तिथे उभं राहून तिला असं सांगत असतो की आता हे असं करू शकतेस, आता ते तसं करू शकते. ऐकत नाही माझं कोणी, पण मी माझ्या पूर्ण फुल एक्साइटमेंटमध्ये मी सांगत असतो. आणि हेवा खूप चांगल्या पद्धतीने वाटतो, कारण शिवाला स्वतःला, म्हणजे पूर्वाला स्वतःला ॲक्शनची सवय नाही, किंवा तिला त्याच्यामध्ये असं काही फार
एक असा बॉर्न इंटरेस्ट असतो तसा मला ॲक्शनमध्ये, तसा तिला नाही आहे. पण तरीही ती खूप प्रयत्न करते आणि तिचे सगळे ॲक्शन सिक्वेन्स इतके सुंदर दिसतात. आणि आता तर ती मागच्या महिन्यामध्ये आम्ही ॲक्शन सिक्वेन्स केला, त्याच्यामध्ये तिचं खूप कॉर्डिनेटेड एकाच शॉटमध्ये ॲक्शन सिक्वेन्स होते. एक 4 लोकं होती, त्यांना वेगळ्या पद्धतीने मारायचं होतं आणि ती फाईटच होती. म्हणजे ती कोरिओग्राफ्ड ॲक्शन सिक्वेन्स होता तो. आणि तो कोरिओग्राफ्ड ॲक्शन सिक्वेन्स तिने एका शॉटमध्ये जो दिला आहे ना, त्यानंतर मला भरून आलं होतं. मला असं झालं होतं की हे खूप अवघड आहे करणं. आणि हे ती रॅपिडली सतत करत असते. हे ती 2-2 दिवस 3-3 दिवस जेव्हा ॲक्शन सिक्वेन्स चालतात तेव्हा करते आणि न थकता करते. ती उन्हा पावसात करते. त्या एक मागचा एक ॲक्शन सिक्वेन्स झाला होता, त्यामध्ये सगळा दिवसभर पाऊस होता. म्हणजे रेन मशीन आणलं होतं आणि पावसाचेही दिवस होते तेव्हा ती अख्खा दिवस त्या साडीमध्ये चिंब भिजली होती पावसात. ती दिवसभर तशी होती. तिने टॉवेलही घेतला नाही, कारण दिवसभर ॲक्शन सिक्वेन्स आम्ही कंटिन्युअसली शूट करत होतो. सो हे खूपच ॲडमायरेबल आहे आणि चॅलेंजिंग आहे की ती ज्या डेडिकेशननी ते ॲक्शन सिक्वेन्सेस करते. मला असं वाटतं की मलाही तिच्याकडनं खूप शिकायला मिळतं जेव्हा ती हे सगळे स्टंट्स परफॉर्म करते. आणि होप सो तुलाही जशी हवी तशी भूमिका लवकर तुझ्या वाट्याला येऊ आणि तू ज्या करत आल्यास आता चांगल्याच करत आल्यास. सो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पण जाता तुझ्या फॅन्सला काही सांगायचं आहे का? मला असं काही फार महत्त्वाचा असा डीप मेसेज द्यायचा नाही आहे, पण 2025 खूप छान वर्ष आहे आणि आपल्या सगळ्यांसाठीच खूप प्रॉस्पेरिटीचं वर्ष आहे. सो सगळ्यांनी एन्जॉय करा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.